साधारण 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक महिला क्लायंट होती, जिने मला एक प्रश्न विचारला होता, की "दीप्ती, गव्हात तर कार्ब्स असतात, पण भाकरीत सुद्धा कार्ब्स असतात. ज्वारीच्या भाकरीत सुद्धा कार्ब्स असतात." आणि हा प्रश्न ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटलं नव्हतं, कारण हा खूप कॉमन प्रश्न आहे. खूप लोकांना असं वाटतं, की फक्त गहू आणि भात यामध्येच कार्ब्स असतात, पण भाकरीमध्ये म्हणजे खास करून ज्वारी, बाजरी, नाचणी यामध्ये अजिबात कार्ब्स नाहीत. तर असा गैरसमज का असतो? आणि याचं खरं उत्तर काय आहे? सिंपल कार्ब्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब यामध्ये नक्की काय फरक आहे? डायबिटीसला दलिया चालतो, रवा चालतो. मग गहू का चालत नाही? गव्हाचं पीठ का चालत नाही? याचं उत्तर थोडंसं आज आपण जाणून घेऊ. नमस्ते, मी दीप्ती काबाडे फ्रॉम गुडविल हेल्थ सायन्सेस आणि आज या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि सिंपल कार्ब्स याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहे. प्लीज अलाव मी टू रिव्हर्स द कॅमेरा, कारण मी इथे काही गोष्टी ठेवल्या आहेत त्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत, ज्या मी कॅमेरा रिव्हर्स करून तुम्हाला दाखवते. थँक्यू. ओके, सो हा आहे दलिया, ज्याला आपण मराठीमध्ये लापसी रवा असं सुद्धा म्हणतो. इंग्लिशमध्ये याला ब्रोकन व्हीट असं म्हणतात. कसे दिसतात हे? जाडे भरडे गहू, म्हणजे गव्हापासूनच बनलेला आहे हा दलिया, परंतु याच्यावरचं पूर्णच्या पूर्ण आवरण निघालेलं नाहीये बघा. याचे पार्टिकल्स म्हणजे कण सुद्धा खूप मोठे मोठे दिसतात आणि पूर्ण पीठ नाही आहे, हे बारीक पीठ नाही. याच्यावरचं आवरण जे आहे ते जसंच्या तसं आहे. त्यामुळे काय होतं, दलिया जेव्हा तुम्ही शिजवता तेव्हाही त्याला वेळ लागतो आणि जेव्हा तुम्ही तो खाता तेव्हा डायजेशनला सुद्धा तो वेळ घेतो. कारण डायजेशनची प्रोसेस कशी चालेल सांगा? आधी त्याच्यावरचं आवरण डायजेस्ट व्हायला पाहिजे, ते ब्रेक व्हायला पाहिजे, मग आतले कार्ब्स निघणार. कारण हे वरचं जे आवरण आहे ना, हे बऱ्यापैकी फायबर रिच असतं. त्यामुळेच दलिया पचायला थोडा वेळ घेतो आणि जितका वेळ लागेल तेवढं ब्लडमधली शुगर वाढण्याचं प्रमाण कमी असतं. स्लो वाढते, पटकन वाढत नाही. म्हणूनच दलिया डायबिटीसमध्ये चालतो, वजन कमी करण्यासाठी सुद्धा चालतो. ओके, आता दुसरं बघूया. काय आहे सांगा? रवा, सुजी. हा सुद्धा गव्हाचाच प्रकार आहे, गव्हापासूनच बनलेला आहे. पण याचे जे पार्टिकल आहेत हे दलियापेक्षा जराशे लहान आहेत, पण तरीही आपण ते बघू शकतो आहोत. पिठासारखं नाही दिसत ते, बरोबर? याच्यावर सुद्धा आवरण आहे, पण दलियापेक्षा थोडंसं कमी आणि गव्हाच्या पिठापेक्षा बरंचसं जास्त. म्हणूनच रवा सुद्धा पचायला बऱ्यापैकी वेळ लागतो आणि जितका वेळ जास्त लागेल तितकं ब्लडमध्ये शुगर रिलीज होण्याचं प्रमाण कमी किंवा स्लो रिलीज. म्हणूनच रवा सुद्धा बऱ्याचदा डायबिटीसमध्ये चालतो. म्हणजे खास करून जर तुम्हाला डायबिटीस आहे पण शुगर नॉर्मल आहे, कंट्रोलमध्ये आहे, विथ मेडिसिन्स और विथ डाएट, तर तुम्ही रव्याचे पदार्थ सहज खाऊ शकता. आणि आता हे आहे गव्हाचं पीठ, आपण जे पोळ्यांसाठी वापरतो ते. यात तुम्हाला पार्टिकल्स अक्षरशः शोधावे लागतील, दिसणारच नाहीत. मला तर खरंच दिसत नाहीयेत. कारण हे अत्यंत बारीक असं केलेलं पीठ आहे, ज्याला आपण फाईन आटा म्हणतो, अत्यंत फाईन. यामध्ये काय होतं, की हे जेव्हा तुम्ही खाता तेव्हा हे पटकन डायजेस्ट होतं आणि शुगर पटकन राईज होते. रक्तातली शुगर एकदम पटकन वाढते. म्हणूनच गहू डायबिटीसमध्ये वगळावं असा सल्ला डॉक्टर देत असतात. ओके, याच्यापेक्षा खराब काय, तर याहून बारीक असतं मैदा, रिफाईंड फ्लोर ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये फायबरचा जरासुद्धा अंश नसतो. व्हीट ब्रान जे असतं ते पूर्णपणे काढलेलं असतं. पटकन पचतो, काही जणांना अजिबातच पचत नाही, पचनाचे त्रास देतो. म्हणून मैदा नॉर्मली सुद्धा आपण अवॉइड करतो. आता पुन्हा एकदा मी कॅमेरा रिव्हर्स करते आणि थोडीशी आणखी माहिती देते. ओके, सो सिंपल कार्ब्स म्हणजे काय, तर जे मैद्यात आणि गव्हाच्या पिठामध्ये आहेत त्यांना आपण म्हणू सिंपल कार्ब्स, कारण त्याच्या भोवती कसलंही आवरण नाही. असलं समजा फायबर असतील थोडेफार, पण ते खूप कमी आहेत, त्यामुळे त्याचं डायजेशन पटकन होतं. आणि कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे काय, तर ज्याच्या भोवती फायबरचं एक घट्ट आवरण आहे.
आणि हे असं आवरण नॅचरलीच गव्हापेक्षा ज्वारीमध्ये आणि नाचणीमध्ये जास्त असतं. नॅचरलीच जास्त असतं. म्हणूनच डायबिटीसमध्ये किंवा इव्हन वजन कमी करताना गव्हापेक्षा आपण ज्वारी, बाजरी किंवा नाचणी याला प्रेफरन्स देतो. ओके. सो सिंपल कार्ब्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब यामध्ये टेक्निकली, स्ट्रक्चरली किंवा केमिकली असं काही फरक नाही. दोघांचं जर मॉलिक्युलर स्ट्रक्चर तुम्ही काढलं तर एक्झॅक्टली सेम आहे. कार्ब्स तेच आहेत. फक्त सराउंडिंग वेगळं आहे. तर ही सिच्युएशन आपण स्वतःहून पोटात सुद्धा जनरेट करू शकतो. म्हणूनच डॉक्टर सांगतात, की जर तुम्हाला डायबिटीस आहे आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आहे, पण पोळी पण खायची आहे. तर नुसती पोळी खायची नाही, सोबत काही ना काहीतरी सॅलड, कारण फायबर पाहिजे किंवा मग प्रोटीन रिच काहीतरी म्हणजे कडधान्य, डाळ हे खायचं. जेणेकरून डायजेशन होताना पटकन शुगर रिलीज होणार नाही. कारण डायजेशन होताना सगळं पोटामध्ये मिक्स झालेलं असणार आणि मग ते फायबर आणि प्रोटीन्स हे कार्ब्स पचायला थोडंसं डिफिकल्टी लेव्हल वाढवतात. त्यामुळे मग शुगर स्लो रिलीज होते. आय होप सिंपल आणि कॉम्प्लेक्स कार्बमधला फरक थोडक्यात समजवलाय, पण समजला असेल. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक यू सो मच.